चांगल्या चांगल्याचे बीड पुढे बटन बंद पडेल. चांगल्या चांगल्याचे तुम्ही जर आरक्षण नाही दिलं, त्या छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांना जर विरोध केला तर तुमचे 113 घरी गेले म्हणून आजच तुम्ही लिहून ठेवा. पाडापाडी सुरू झाली. बीडाने राईट पाडापाडी केली. सत्ता काबीज करावी लागणार आहे आणि आम्ही मराठी हटणार नाही म्हणजे नाही. तुम्ही जर आरक्षण नाही दिलं, त्या छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांना जर विरोध केला तर तुमचे 113 घरी गेले म्हणून आजच तुम्ही लिहून ठेवा. मी या समाजासाठी वाटेल ते करायची माझी तयारी. तुम्ही आमच्या वेदनाशी आणि भावनेशी खेळताय. तुम्ही जाणून बुजून आम्हाला त्रास देताय. हे माझ्या मराठ्यांच्या लक्षात आलंय. मराठ्यांना सुद्धा सांगतो, तुमचे पक्षधार थोडे आता बाजूला ठेवा. तसे बीडवाल्याने ठुलेतच म्हणा, त्यात नाहीत ना, इकडून आर देन इकडून आर देत म्हणून म्हणलं. अहो ना, दिसलं म्हणून बोललो. आपलं कसं असतं. पण बीडची एकी अंतरा चॅलेंज नाही भाऊ तिला. चांगल्या चांगल्याचे बीड पुढे बटन बंद पडेल. चांगल्या चांगल्याचे कुंकड हिंडत येन पण एका तळाटावर बसलेत म्हणून समजायचं. अरे तुम्हाला हे विनोद नका वाटून देऊ. हे सोपं नाही बरं का असं होणं. सहजासहजी कोणत्या जिल्ह्यात हे होत नाही. पण बीड सगळ्याच बाबतीत सारखाच आहे. कुंकड बस, पण संध्याकाळी जर ठरवलं त्यांनी कार्यक्रम लावायचा तर सकाळी लागलाच. आणि बीडचाच पॅटर्न सगळीकडे चाली देत. ते म्हणतात बीडात असं झालं ना, हो दे मग तसं. पाडापाडी सुरू झाली. बीडाने राईट पाडापाडी केली. पाडापाडी सुरू झाली. बीडाने राईट पाडापाडी केली. मी कौतुक याच्यासाठीच करतो तुम्हाला की खरंच मानावं लागत. सहजासहजी ही गोष्ट होत नाही. पक्ष आणि त्यांचे अजेंडे सोडून माणसं नाही येत. पण पक्ष आणि त्याचा अजेंडा नंतर. आधी जात किंवा या जिल्ह्यातली किंवा या राज्यातली जनता आधी. जनतेला प्राधान्य देणारा अगोदर म्हणजे बीड जिल्हा, नंतर पक्षाला. तुमचं कौतुक यासाठी, जातीसाठी, गोरगरीब लेकरांच्या आणि जातीच्या पाठीशी उभा राहिलात. तुम्हाला मनापासून मानाचा जय शिवाय. कारण कुठंतरी मन भरून येतं. हे चित्र पाहिल्याच्या नंतर मन भरून येतं. नको आम्हाला पक्ष आणि नको आम्हाला नेता. आम्हाला जात आणि जातीच्या लेकराचा आक्रोश आणि वेदना बघायच्यात. हा विचार घेणारा खरा जातवान मराठा असतो. आणि तो विचार बीडच्या प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांनी स्वतःच्या अंगात बाळगेला आहे की आधी जात नंतर पक्ष. म्हणून तुमचं कौतुक आहे. यांना आपल्या वेदना बाकीच्यांना नाही दिसत. मराठ्यांनाही पुन्हा एकदा सांगतो, गोरगरीब मराठ्यांनी जागावा. कितीही मार खायची वेळ आली तरी खायचा. कितीही केसेस झाल्या तरी अंगावर घ्यायच्या. तुम्ही नीट राहा. मराठ्यांनी अजूनही संयम सोडलेला नाहीये. जर मराठ्यांचा संयम सुटला तर आमदार वगैरे सोडून द्या. तुम्हालाही मराठे महाराष्ट्रात राहू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. केज येथील गोंगडी बैठकीतून ते बोलत होते. मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठा काय करू शकतो हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घेतलं पाहिजे. जर आरक्षण दिलं नाही तर तुमची सत्ता घालवल्याशिवाय मराठे मागे हटणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचं नाव घेऊन तुम्हाला बोलण्याची आमची इच्छा नाहीये, पण आमचा नाईलाज आहे. तुम्ही सत्तेवर बसला आहात म्हणून आम्हाला नाव घ्यावं लागत आहे. नाहीतर तुमचं नाव 100 पिढ्या तरी मराठे तोंडावर घेणार नाहीत. मराठा समाज आरक्षणाशिवाय बाजूला हटू शकत नाही. त्यापेक्षा तुम्ही षडयंत्र न करता मराठ्यांना आरक्षण देऊन टाका. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांवरील चाल असलेले षडयंत्र थांबवलं पाहिजे. दररोज ते नवीन नवीन आमदार माझ्या समाजाच्या विरोधात उभे करतात. मराठा समाज इतका वेळा नाहीये. देवेंद्र फडणवीस मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या अंगावर घालत आहेत. म्हणजे आपली शक्ती आपल्याच विरोधात वापरण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलंय. मनोज जरांगे पाटील यांची बाजू का घेतो म्हणून बार्शीत एका तरुणाला आमदार राजेंद्र राऊत यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. यावरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार राजेंद्र राऊत यांना थेट इशाराच दिलाय.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की त्यांच्या डोक्यातच देत नाहीये की मी त्यांना उत्तर देत नाही. त्यांना असं वाटतंय की मी त्यांना घाबरलोय, पण त्यांना माहित नाही मी कसा आहे. मी जर एखाद्याच्या हातपाय धुवून मागे लागलो तर त्याला सोडतच नाही. मला एक बातमी समजली की मराठा समाजाच्या मुलाला अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली आहे. त्या लेकराला मारल्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असणार, त्यांच्या कुटुंबियाच्या डोळ्यात पाणी आलं असणार. जर तसं झालं तर त्या डोळ्यातल्या पाण्याचा हिशोब होणार आहे. तुमच्याही डोळ्यात पाणी आणल्याशिवाय मराठे गप्प बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राजेंद्र राऊत यांना दिलाय. ते पुढे म्हणाले की मी अजूनही सांगत आहे की नीट राहा. जर मराठ्यांचं डोकं फिरलं तर तुला असा धडा शिकवतील की तुझ्या 10 पिढ्या लक्षात ठेवतील. मराठ्यांच्या लेकराला मारहाण झालेली खरी असेल तर एसपी साहेबांना इथूनच सांगतो, मराठा बांधवांच्या लेकरावर कोणी हात उचलला असेल तर ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाका, कारवाई करा, नाहीतर सगळ्यांनाच याची किंमत मोजावी लागेल. यावेळी बोलताना त्यांनी बीडकरांचं कौतुक केलं. ज्या प्रकारे तुम्ही पाडापाडीचं राजकारण करून ज्या प्रकारे तुम्ही पाडापाडी केली, कधीही न पडणारे तुम्ही पाडले, त्यासाठी तुमचं मनापासून कौतुक, असं म्हणत जरांगेंनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावरही प्रहार केलाय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.